या सगळ्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या विधानसभेत राजकीय पक्षांचं बलाबल पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। भाजप आणि मित्रपक्ष 130 जागा, शिवसेना 63, काँग्रेस 42, राष्ट्रवादी काँग्रेस 41 तर इतर आहेत 12। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, वेगवेगळ्या पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांकडून, विशेषतः शिवसेना भाजपच्या नेत्यांकडून ही जी वक्तव्य येत आहेत ती पाहता खरोखरच राजकीय अस्थिरता निर्माण होईल का, की निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा सगळा आभास निर्माण केला जातोय आणि नेमकं काय घडू शकेल? हिमालय, निश्चितच राज्याची वाटचाल जी आहे ती राजकीय अस्थिरतेकडे चालली आहे। जसं विधान आता नुकतंच आपण ऐकलं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं, ते निश्चित खरं मानावं लागेल। कारण आत्ता जी परिस्थिती निर्माण झाली ती पूर्णपणे वेगळी परिस्थिती आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुद्धा हे दोन्ही पक्ष शिवसेना आणि भाजप सत्तेत असूनही एकमेकांसमोर रडले आणि त्यावेळेला सुद्धा विखारी टीका झाली होती। एकमेकांची उणीधुणी काढण्यापर्यंत या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर टीका केली होती, पण तेव्हा शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडण्याची भाषा केली नव्हती। परंतु आता आपण बघितलं, उद्धव ठाकरेंनी जेव्हा सत्तेत युती तोडली, मुंबई महापालिका असेल किंवा इतर महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठी, त्यावेळेलाच त्यांनी संकेत दिले होते की यावेळेला आम्ही सरकारमधून बाहेर पडू, तो मुहूर्त यायचा आहे। आता निश्चितच शिवसेना या मुहूर्ताची वाट बघते आणि इथपर्यंत शिवसेनेची तयारी आहे की शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते खिशात राजीनामा घेऊन फिरत आहेत। निश्चितच हा राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या नावे नाहीये, तो उद्धव ठाकरेंच्या नावे आहे। परंतु पक्षाने एक तयारी केलेली आहे, शिवसेनेने एक तयारी केलेली आहे की आता कोणत्याही क्षणी आपण पक्षातून सरकारमधून बाहेर पडायचा आणि त्या दिशेनेच सगळे शिवसेनेच्या नेत्यांची वक्तव्य येतात। उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांवर टीका करतात किंवा मुख्यमंत्री ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंवर टीका करतायत, ही सगळी लक्षणं पाहता दोन्ही पक्ष यापुढे सत्तेत काही काळ जास्त काळ एकत्र राहतील अशी परिस्थिती नाहीये। त्यामुळे शिवसेना केव्हाही सरकारमधून बाहेर पडेल। 18 तारखेचा मुहूर्त जो आहे तो सांगितला जातोय आणि तसे मेसेज जे आहेत ते सोशल मीडियावर कालपासून फिरतात, परंतु शिवसेनेकडून याला कुठलाही अधिकृत दुजारा मिळत नाहीये। परंतु मुंबई महापालिका निवडणुकीच्या काही दिवस आधी, म्हणजे प्रचाराच्या काही शेवटच्या कालावधीत किंवा मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल अशी स्थिती आता तरी निर्माण झालेली आहे। आणि ही सगळी स्थिती बघता राज्यात राजकीय अस्थिरता निश्चितच निर्माण होईल। कारण आपण पूर्ण विधानसभेतला संख्याबळ बघितलं तर शिवसेना जर सरकारमधून बाहेर पडला तर भाजपकडे स्वतःचे 122 आणि 8 इतर, त्याच्यात 7 अपक्ष आहेत आणि एक राष्ट्रीय समाज पक्ष, असे 8 इतर जे आहेत ते मिळून 130चं संख्याबळ हे भाजपकडे होतं। आणि भाजपच्या विरोधात आपण बघितलं तर शिवसेना 63, त्याच्यानंतर काँग्रेस 42, राष्ट्रवादी काँग्रेस 41 आणि इतर 12 असं जे संख्याबळ आहे ते 158च्या घरात जातं। म्हणजे 130 विरोधात 158 असं विधानसभेतलं चित्र होईल आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार टिकवणं हे मुख्यमंत्र्यांना अवघड जाईल। मात्र याही परिस्थितीमध्ये स्वतः मुख्यमंत्री असतील किंवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे असतील, ते दावा करतात की आमचं सरकार हे पूर्णपणे 5 वर्ष कालावधीत टिकेल। 10 दावा कसा करतायत तर कदाचित एक शक्यता आहे की भाजपने तयारी केली असेल, शिवसेनेने पाठिंबा काढला तर काही पक्षांचे आमदार फोडायचे आणि हे आमदार फोडून आपलं सरकार पुढील 5 वर्ष टिकवायचं, त्याच्या टेकोवर हे सरकार चालवायचं। परंतु ही शक्यता किती दिसते आहे, कारण पूर्णपणे जर त्यांना आमदार 130 आणि 145चं बहुमत गाठायचं असेल तर जवळपास 15 आमदारांची गरज लागेल आणि कुठल्या एका पक्षातनं 15 आमदार फोडणं म्हणजे तो पूर्णपणे गट 2/3 पक्षांतर बंदी कायद्यानुसार फोडावं लागेल आणि ते थोडं अवघड दिसतंय। परंतु सध्या तरी भाजपची ही भिस्त आहे की सरकार टिकवायचं असेल तर कुठला तरी पक्ष मोठ्या प्रमाणावर फोडायचा आणि आपलं सरकार टिकवायचं। त्या दिशेने कदाचित भाजपने अंतर्गत हालचाली सुद्धा सुरू केल्या असतील, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री दावा करतायत। त्यामुळे निश्चितच राज्यात आता राजकीय अस्थिरता सुरू झालेली आहे आणि पुढच्या महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 23 तारखेनंतर किंवा त्याच्या काही दिवस आधी ही अस्थिरता आपल्याला सुरू झालेली दिसेल, त्याची प्रत्यक्ष वाटचाल दिसेल। कारण शिवसेना कदाचित त्या कालावधीत पाठिंबा काढून सरकारमधून बाहेर पडलेला असेल। हिमालय, धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।